तर मित्रांनो, लक्ष्मी निवास या मालिकेच्या 8 मेच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतो आहे की कार्यक्रम छान पार पडत असतो. सचिन जयंतला म्हणतो, जयंत अरे तू कोण आहेस, तू काय करतो, जानूला किती त्रास दिला आहे, हे सगळं सत्य जेव्हा जानूच्या घरच्यांना कळेल ना, त्यावेळेस त्यांना किती त्रास होईल याचा तरी विचार कर जरा, आणि सगळं सत्य सांगून टाक. जयंत म्हणतो, मला काहीच काळजी नाही आहे, कारण मी काही केलेलंच नाही आहे, मग मी कशाला घाबरू. तर थोड्या वेळाने संगीतचा कार्यक्रम चालू असताना सगळे समोर बसतात आणि विश्वा समोर येतो. तो टी व्ही ऑन करणार असतो. विश्वा म्हणतो, काय ना, आपले नवरदेव जयंत कानेटकर कसे आहेत हे कुणालाच माहिती नाही आहे, आणि त्यांचा खरा चेहरा आता मी सगळ्यांच्या समोर आणणार आहे, आणि तुमच्या सगळ्यांना आता मोठं सरप्राईज मिळणार आहे. ते सरप्राईज तुमच्या समोर आहे. विश्वा टी व्ही ऑन करतो. त्याने पेनड्राईव्ह कनेक्ट केलेला असतो. त्याला वाटतं की जयंतने आत्तापर्यंत काय काय केलं हे सगळ्यांच्या समोर येईल, पण तसं काहीच होत नाही. जयंतचा खरा चेहरा कोणाच्याच समोर येत नाही. उलट जयंत किती चांगला आहे हे सगळ्यांच्या समोर येतं, आणि सगळे अजून इम्प्रेस होतात. आता जानूला तर सगळं आठवणार आहे, पण सगळं आठवल्यानंतर जानू आपल्यासोबत जे काही झाले त्याचा बदला कशी घेते ते बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतं आहे की जानू जयंत यांच्या बांगडी भरण्याचा कार्यक्रम चालू असतो. जानूची मेकअप आर्टिस्ट म्हणजेच विश्वाची मैत्रीण तिथून निघून जात असते. जानू तिला थांबवते आणि तिलाही बांगड्या भरायला सांगते. जयंतचं लक्ष त्या मेकअप आर्टिस्टकडे जातं, आणि जयंतला आठवतो की ही तर विश्वाची आणि जानूची मैत्रीण आहे, म्हणजे विश्वाने हिला जानूला सगळं आठवण्यासाठी बोलवले. जयंत थोडा विचारच करत असतो, आणि तेवढ्यात जानूचं जयंतसाठी सरप्राईज तिथे येतं. ते म्हणजे जयंतचा मित्र सचिन. तो तिथे येतो. सगळ्यांना एकदम धक्का बसतो. जयंत विचारतो, सचिन तू इथे? जानू म्हणते, जयंत अरे मी बोलवले, तुझ्यासाठी खास सरप्राईज आहे हे माझ्याकडून. मी तुला मगाशी म्हणाले होते ना, ते हेच आहे. जयंतच्या पायाखालची जमीन सरकते. जयंतला वाटतं की आता मित्र आपला सगळं सांगून टाकणार, आपण कसे आहोत हे सांगणार. सचिन म्हणतो, मी इथे आलो आहे ना ते मैत्री निभवायला नाही, तर जानू मी इथे आलो आहे ते तुझ्यासाठी आलो आहे. तुला सत्य समजावं ना म्हणून आलो आहे. हा जयंत कानेटकर कसा आहे ना हे तुम्हाला आता सगळ्यांना मला सांगायचं आहे. सगळे विचारतात, कुठलं सत्य, काय बोलतो आहेस? सचिन म्हणतो, जानू तू या जयंतसोबत लग्न करू नकोस, माझी विनंती आहे तुला. सगळे विचारतात, काय झाले जयंत, तुझा मित्र असा का रागवला आहे? जयंत म्हणतो, काय ना, लग्नाच्या गडबडीमध्ये मी विसरलो मित्राला आमंत्रण द्यायचं, किंवा तुला फोन पण मी केला नाही, म्हणून तो रागवला आहे. जयंत आपल्याला मित्राला मिठी मारतो आणि त्याला म्हणतो, सचिन शांत बस, कुणाला काही सांगू नकोस. तो मित्र म्हणतो, आठवतं आहे का जयंत, अरे जानूच्या सोबत तू काय काय केले, तिच्या आजीसोबत काय केले आठवतं आहे ना, लवकर सगळ्यांना सत्य सांगून टाक. जयंत कानात त्याला धमकी देतो आणि त्याला शांत राहायला सांगतो. तो मित्र शांत राहतो, आणि पुन्हा बांगड्या भरण्याचा कार्यक्रम चालू होतो. विश्वा इथे मनात म्हणतो, जानू अगं हा पण पलटला, पण तुला आठवू दे काहीतरी. जानू सचिनकडे बघत असते. तिला असं वाटतं की आपण याला आधी कुठेतरी भेटलो आहे, आपण याच्याशी बोललो आहे. जयंत म्हणतो, जानू अगं हा खूप फेमस आहे, टी व्हीवर इंटरव्ह्यू वगैरे असतात, तू बघितलं असेल. जानूला तसंच वाटतं, आणि बांगड्या भरण्याचा कार्यक्रम पुढे कंटिन्यू होतो. रात्री जयंत सचिनला आपल्या घरी घेऊन येतो आणि आपल्या मित्राला गप्प बसायला सांगतो, त्याला तोंड बंद ठेवायला सांगतो. दोघांमध्ये भांडणं होतात, वाद होतात. जयंत झोपायला निघून जातो, आणि सचिन विश्वाला फोन लावतो, आणि ते दोघं मिळून दुसरा प्लॅन ठरवतात. जानूला सगळं आठवण्यासाठी काय करता येईल याचा प्लॅन ते ठरवून मोकळे होतात. तर इथे भावना घराबाहेर येते, आणि आनंदीचा राग कसा घालवायचा, तिच्याशी कसं बोलायचं या विचारात असते. सिद्धू म्हणतो, भावना उद्या जानू जयंत यांच्या लग्नाचा संगीतचा कार्यक्रम आहे ना, आपण एक काम करू, आपण आपल्या आनंदीसाठी मस्त गाणं गाऊ आणि छान डान्स करू. आपला डान्स बघून तिचा राग असा भुरकन निघून जाईल. भावनाला सिद्धूची आयडिया आवडते. भावना सिद्धू सगळ्यांना घराबाहेर बोलवतात, आणि सगळ्यांसोबत ठरवतात की आता उद्या संगीतच्या कार्यक्रमाला सगळ्यांनी एकत्र मिळून डान्स करायचा, सोलो परफॉर्मन्स पण द्यायचे, आणि एकत्र मिळून सुद्धा डान्स करायचा. सगळ्यांना आयडिया आवडलेली असते. सगळे खूप एन्जॉय करायचे ठरवतात. तर दुसऱ्या दिवशी जयंत जानूला सकाळीच फोन करतो. जानू जयंत यांचे पहाटेच लगेच फोन चालू होतात, आणि विश्वा हे बघतो. विश्वाला खूप वाईट वाटतं.
आपली मैत्रीण नसत जाळ्यामध्ये अडकते, पुन्हा तो त्रास सगळा सहन करते, पण आपण तिला वाचवू शकत नाही म्हणून त्याला वाईट वाटत असतं. तर थोड्या वेळाने सगळे आवरून हॉलमध्ये जमा होतात आणि डान्सची प्रॅक्टिस करतात. जयंत आलेला नसतो, पण जानू विश्वासोबत डान्सची प्रॅक्टिस करते. ते दोघं डान्सची प्रॅक्टिस करत असताना तिथे जयंत येतो. जयंत त्या दोघांना प्रॅक्टिस करताना, डान्स करताना एकमेकांच्या मिठीत बघतो आणि जयंत खूप चिडतो. विश्वा, जानू एकमेकांच्या मिठीत आहेत आणि घरातले सगळे आनंदाने टाळ्या वाजवत आहेत. हे काय त्याला सहन होत नसतं. तर इथे नीलांबरी आजी आपल्या घरी असतात. ते भावनाच्या घरी जायला निघणार असतात. नीलांबरी म्हणते, आजी आजचा दिवस खूप स्पेशल आहे. आजी म्हणतात, बस घर, नुसती बडबड करत असतेस तू. इतके दिवस झाले पण भावनाच्या बाळाला एवढंसं सुद्धा खर्चटलं नाही आहे. तू काहीच करू शकत नाही आहे, फक्त बोलतेस तू. नीलांबरी म्हणते, आजी चिडचिड करू नका, माझ्याकडे एक मस्त प्लॅन आहे. आजी विचारतात, कसला प्लॅन आहे तुझ्याकडे? रेणुका त्या दोघांचं पूर्ण सगळं ऐकत असते. नीलांबरी आजींना सगळा प्लॅन सांगते. नीलांबरी म्हणते, आज संगीतचा कार्यक्रम आहे, सगळे स्टेजवर जाऊन डान्स करतील आणि त्यावेळेला भावना, सिद्धूसुद्धा डान्स करतील आणि भावना डान्स करत असताना तिच्या डोक्यावर, तिच्या अंगावर काहीतरी पडेल. आजी म्हणतात, काही काय बोलतेस तू नीलांबरी, हे असं काही होणार आहे का? नीलांबरी म्हणते, मी नीलांबरी आहे आणि मी सगळा प्लॅन केलेला आहे. हा प्लॅन असा तसा वाया जाणार नाही, आता कमाल होणारच. तर संध्याकाळी सगळे संगीतच्या कार्यक्रमासाठी छान तयार झालेले असतात. विश्वा लॅपटॉपवरती काहीतरी करत असतो आणि जयंतला डाऊट येतो की संध्याकाळी विश्वा जानूला आठवावं म्हणून काहीतरी नक्कीच करेल. जयंत विश्वाचा लॅपटॉप बघायला पुढे होतो, पण विश्वा त्याला लॅपटॉप काही बघू देत नाही. दोघांमध्ये झटापट होते. विश्वा म्हणतो, जयंत घरात सगळे आहेत आणि जर घरातल्यांचं लक्ष गेलं की तू काय करतोयस ते, तर काय उत्तर देशील? जयंत बाजूला होतो. तो मनात म्हणतो, विश्वा आता सगळ्यांचं लक्ष आहे, पण तू लॅपटॉपवर नक्की काय करतोय हे मला बघायचंच आहे. तर थोड्या वेळाने संगीतचा कार्यक्रम चालू होतो. सिद्धू, भावना, आनंदी डान्स करण्यासाठी पुढे येतात. सिद्धू, भावना छान डान्स करतात आणि आनंदीचा राग चुटकीसरशी निघून जातो. आनंदी भावना सिद्धूवरती रागवली म्हणून ती ते दोघांची पण माफी मागते. सिद्धू, भावनासुद्धा आनंदीची माफी मागतात आणि थोड्या वेळाने सिद्धू, भावना यांचा डान्स चालू होतो. आजी म्हणतात, नीलांबरी मगाशी तर खुशार का मारत होतीस तू? हा प्लॅन केला आहे, तो प्लॅन केला आहे, काहीतरी झालं आहे का? काहीतरी झालं? अगं त्या भावनाच्या डोक्यात काही पडलंच नाही. नीलांबरी म्हणते, आजी कारण मी काही प्लॅनच केला नव्हता. आजी म्हणतात, मग का प्लॅन केला होतास मग तू? काय बोलत होतीस काल? नीलांबरी म्हणते, आजी काल मी तुमच्याशी नाही, आईंशी बोलत होते. आई आपल्या दोघींचं बोलणं दाराबाहेर उभं राहून ऐकत होत्या. बघा जरा तुमची लाडकी सून किती काळजीत आहे, भावनाची किती काळजी वाटते. आता भावनाला काही झालं नाही म्हटल्यावर त्या जरा रिलॅक्स होतील, त्यांचं दुर्लक्ष होईल आणि मग आपण आपला डाव साधायचा, भावनाला घातपात करायचा. आजी म्हणतात, तुझ्या मनात काय आहे, तू करते काय आहे, मला काही कळत नाही आहे नीलांबरी. आता माझ्या जवळचे कोण आहेत, माझे शत्रू कोण आहेत, मला काहीच कळत नाही आहे. नीलांबरी म्हणते, आजी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, काही होणार नाही आहे, सगळं होणार ते चांगलंच होणार. नीलांबरी भावनाला मारण्याचा, भावनाला त्रास देण्याचा प्लॅन बनवते आणि आपल्याचा हा भाग इथेच संपतो.